नमस्कार. आज 2 मे आणि आपण आज बघणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे, किंबहुना काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कुठे मुसळधार पाऊस होईल या संदर्भाची माहिती बघूया आपण. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1 महिन्यापासून आपण शेतकऱ्यांना सांगतोय की मे महिन्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. तर आता सार्वत्रिकरित्या सर्व शेतकऱ्यांना आपण सांगूया. तर आपण बघू शकता समुद्राची स्थिती चांगल्यापैकी ॲक्टिव्ह आहे. अरबी समुद्र ॲक्टिव्ह होत आहे. आपण 29 नोव्हेंबरला या संदर्भात माहिती दिलेली होती की यावर्षीच्या मान्सूनमध्ये अरबी समुद्र चांगल्यापैकी सक्रिय होईल. त्याची सुरुवात काहीशी आपल्याला बघू शकता मान्सूनच्या पूर्वमोसमी पावसामध्ये चांगल्यापैकी सक्रियता वाढलेली आहे आणि याचाच परिणाम स्वरूप महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. सुरुवातीला उन्हाचा आपण अंदाज कालच दिलेला आहे की उत्तर महाराष्ट्र त्यासोबत पश्चिमेकडील विदर्भ या ठिकाणी 44° किंवा त्याहून अधिक तापमानाची नोंद होईल. ही स्थिती आपल्याला दक्षिणेकडे मराठवाडा त्यासोबत दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये देखील 44° किंवा त्याहून अधिक तापमानाची या ठिकाणी नोंद होईल. तर बाकी ठिकाणी देखील 42, 43, 44° पर्यंत नोंदी होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. त्यानंतर 6 तारखेला आपण बघितलं तर विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये काहीशी पावसाची या ठिकाणी शक्यता आहे आणि दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये देखील 6 तारखेला काहीशी पावसाला तुरळक ठिकाणी सुरुवात होईल आणि 7 तारखेला जे असेल तर आपण 7 तारखेचं जर बघितलं या ठिकाणी 7 तारखेला जवळपास आपल्याला पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील विभाग किंवा मराठवाडा या ठिकाणी देखील काही तुरळक ठिकाणी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम या ठिकाणी देखील आपल्याला 7 तारखेला पाऊस बघायला मिळणार आहे. आणि जर समजा 7 तारखेला पाऊस या ठिकाणी सुरुवात फारशी झाली नाही, परंतु 7 तारखेला जे असेल तर रात्री आपल्याला या ठिकाणी पावसाचा जो जोर असेल तर चांगल्यापैकी वाढण्यास या ठिकाणी सुरुवात होईल. परंतु या ठिकाणी देखील ही व्याप्ती असेल तर ही विदर्भामध्ये चांगल्यापैकी बघायला मिळेल, परंतु बाकी ठिकाणी व्याप्ती ही काहीशी कमजोर राहण्याची या ठिकाणी शक्यता आहे. परंतु 8 तारखेला दिवसा जे असेल तर वातावरण बऱ्यापैकी उत्तरेकडील महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल आणि सेम विदर्भामध्ये जोरदार असेल. दक्षिणेकडे देखील काहीच 8 तारखेला जोरदार असेल. 9 तारखेला देखील अशाच प्रकारची स्थिती असेल, उत्तरेपर्यंत वातावरण पोहोचेल. परंतु जोर हा पूर्णपणे 7, 8, 9 इथपर्यंत आपल्याला 10 तारखेपर्यंत फारसा बघायला मिळणार नाही. 10 तारखेला देखील अशीच सेम कंडिशन राहील. परंतु 10 तारखेला रात्री किंवा मग 11 तारखेपासून आपल्याला जवळपास दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा त्यासोबत विदर्भाचा काही विभाग आणि उत्तर महाराष्ट्रातील काही विभाग या ठिकाणी जोरदार अशा पावसाची आपल्याला शक्यता आहे. आणि ज्यामध्ये खास करून जो महत्त्वाचा विभाग असेल त्या ठिकाणी जर आपण शक्यता बघितली तर मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील काही विभाग आणि त्यानंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाच्या बीड, जालना, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगरचा काही विभाग, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस हा या ठिकाणी बघायला मिळणार आहे 11 तारखेपासून. तर हा भयानक स्थिती असणार आहे आणि हे वातावरण इथं परिणाम असल्यामुळे उत्तरेकडील विभागामध्ये काहीसे आपल्याला मुसळधार किंवा जोरदार या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळणार आहे. आणि हा पाऊस जवळपास पुढील 7, 8, 10 दिवस म्हणजे जवळपास 12 ते 13 तारखे 22 ते 23 तारखेपर्यंत चालण्याची या ठिकाणी शक्यता आहे. आणि जसं 11 तारखेच्या नंतर दिवस पुढे जातील तशी जी तीव्रता असेल तर ती पावसाची या ठिकाणी वाढतच जाणार आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी आपलं जे नियोजन असेल तर ते आपण व्यवस्थित प्रकारे करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या शेतकरी बांधवांना, मित्र, नातेवाईकांना देखील पाठवा. सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.